नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर, शौर्य करिअर अकॅडमी पुणे। आज आपण महत्त्वाच्या निधन वार्ता याच्याविषयी माहिती पाहणार आहे। बघा, शिबू सोरेन यांचं नुकतंच निधन झालेलं आहे। त्यांचा जन्म 11 जानेवारी 1944 रोजी झारखंडच्या नेमरा गावातल्या संथाली आदिवासी कुटुंबामध्ये झाला होता। झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे ते सहसंस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री होते। महत्त्वाचं आहे, झारखंडचे काय होते रे? माजी मुख्यमंत्री होते। आदिवासींच्या हक्कांसाठी संघर्ष करणारा नेता अशी त्यांची ओळख होती। आदिवासी हक्कांसाठी संघर्ष करणारा नेता अशी त्यांची ओळख होती। महत्त्वाचं, झारखंडमध्ये ते दिशोम गुरु किंवा गुरुजी, झारखंडमध्ये ते दिशोम गुरु किंवा गुरुजी या नावाने प्रसिद्ध होते। 1972 मध्ये शिबू सोरेन यांनी ए.के. रॉय आणि विनोद बिहारी महतो यांच्यासोबत झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केलेली आहे। झारखंड मुक्ती मोर्चाची काय केलेली आहे? स्थापना केलेली आहे। पुढे बघा, 1977 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्यावेळेस ते निवडणूक हरले होते। मात्र त्यानंतर 1980, 1989, 1991, 2002, 2004, 2009, 2014 मध्ये अशी एकूण 8 वेळा शिबू सोरेन यांनी दुमका मतदारसंघातून लोकसभा खासदार म्हणून ते निवडून गेलेले आहेत। किती वेळा गेलेले आहेत? 8 वेळा ते दुमका मतदारसंघातून लोकसभा खासदार म्हणून निवडून गेलेले आहे। 1998, 2002 आणि 2020 असे 3 वेळा राज्यसभा खासदार राहिलेले आहेत। संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये ते 3 वेळा कोळसा मंत्री राहिलेले आहेत। 2005 म्हणजे 10 दिवस, 2008 ते 2009 आणि 2009 ते 2010 असे एकूण 3 वेळा झारखंडचे ते मुख्यमंत्री होते। बघा, 3 वेळा खासदार राहिलेले आहेत, 3 वेळा ते काय होते? कोळसा मंत्री होते आणि 3 वेळा ते झारखंडचे मुख्यमंत्री होते। हे महत्त्वाचं आहे, 3 वेळा काय होते? ते झारखंडचे मुख्यमंत्री होते। पुढे 4 ऑगस्ट 2005 रोजी मूत्रपिंडाच्या विकाराने नवी दिल्ली या ठिकाणी 81 वर्षाचे असताना त्यांचं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे। बघा, पुढे नुकतंच डॉक्टर दीपक टिळक यांचं निधन झालेलं आहे। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे ते पंतू आणि केसरीचे विश्वस्त संपादक होते। पुण्यातील राहत्या घरी त्यांचं 74 वर्षाचे असताना निधन झालेलं आहे। वसंत व्याख्यानमाला, टिळक स्मारक मंदिर, हिंदू महिला अनाथ आश्रम, वेद शास्त्रोत्तेजक सभा या संस्थेचे ते अध्यक्ष होते। काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते कुलपती सुद्धा होते। गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचं नेतृत्व करणारे स्वर्गीय जयंतराव टिळक यांचे ते सुपुत्र होते। जयंतराव टिळक हे 12 वर्ष, किती वर्ष? 12 वर्ष संसद सदस्य म्हणजे राज्यसभेचे आणि 16 वर्ष महाराष्ट्र विधान परिषदेचे ते काय होते रे? अध्यक्ष होते। बघा, डॉक्टर दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेलं आहे। 2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं। के कस्तुरीरंगन महत्त्वाचं आहे। बघा, त्यांचं पूर्ण नाव कृष्णस्वामी कस्तुरीरंगन। 24 ऑक्टोबर 1940 ला एर्नाकुलम, केरळ या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे। महत्त्वाचं, ते भारतीय अवकाश शास्त्रज्ञ होते। त्यांच्या देखरेखीखाली भारतीय राष्ट्रीय उपग्रह इनसॅट-2, भारतीय रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट IRIS-1A आणि 1B आणि इतर अनेक वैज्ञानिक उपग्रह त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आले होते।
भारताच्या पहिल्या प्रायोगिक पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे ते प्रकल्प संचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील प्रतिष्ठित प्रक्षेपण वाहने ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV आणि जिओ स्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजेच काय GSLV यशस्वीरित्या प्रक्षेपित आणि ऑपरेट करण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वाखालीच महत्त्वाचं आहे IMP करून ठेवा. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चांद्रयान-1 चे यशस्वी प्रक्षेपण केले, ज्याला मैलाचा दगड मानला जातो. त्यांच्या या प्रयत्नामुळे भारताला अवकाश कार्यक्रम चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत स्थान मिळालं होतं. ते 1994 ते 2003 दरम्यान इस्रोचे 5वे अध्यक्ष होते. इस्रोचे भारतीय अवकाश संशोधन केंद्र जे आहे इस्रो, या इस्रोचे ते 5वे अध्यक्ष होते. भारताच्या अंतरिक्ष आयोगाचे अध्यक्ष आणि अंतरिक्ष विभागाचे सचिव होते. राजस्थान केंद्रीय विद्यापीठ आणि NIIT विद्यापीठाचे ते काय होते कुलपती होते. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू तसेच कर्नाटक ज्ञान आयोगाचे ते काय होते रे अध्यक्ष होते. 2003 ते 2009 या दरम्यान राज्यसभा ते सदस्य होते. भारताच्या नियोजन आयोगाचे ते सदस्य होते. 1999 रोजी त्यांना HK फिरोदिया पुरस्कार जाहीर झाला होता. 2004 ते 2009 दरम्यान बेंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीजचे ते काय होते रे संचालक होते. महत्त्वाचं आहे बघा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांना जे भारताचे नागरी पुरस्कार आहेत पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे तिन्ही पुरस्कार यांना देण्यात आलेले आहेत. 1982 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालाय, 1992 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि 2000 मध्ये पद्मविभूषण हे पुरस्कार म्हणजे तिन्ही जे नागरी पुरस्कार आहेत, जे नागरी पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं सर्वोच्च आहे भारतरत्न, त्यानंतर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री म्हणजे तिन्ही पद्म पुरस्कार त्यांना देण्यात आलेले आहेत किंवा या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. हे VIMP करून ठेवा, तिन्ही पुरस्कार त्यांना देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. काय होते अध्यक्ष होते. तसेच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2021 मध्ये जो तयार करण्यात आला त्या समितीचे सुद्धा ते काय होते अध्यक्ष होते. तब्बल 27 विद्यापीठांची मानद डॉक्टरेट पदवीने त्यांना त्यांच्या कार्यामुळे सन्मानित करण्यात आले होते. आणि पुढं बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणी 84 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालेलं आहे. बघा पुढे MGS नारायणन, पूर्ण नाव डॉक्टर मुत्तईल गोविंदा मेनन शंकर नारायण. 20 ऑगस्ट 1983 मध्ये पोन्नान मद्रास या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. ज्येष्ठ इतिहासकार व शिक्षक तज्ञ होते. मद्रासच्या वार्षिक परिषदेत त्यांचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. 1982 ते 85 पर्यंत इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांची निवड झाली होती. 1976 ते 1990 पर्यंत कालिकत विद्यापीठात इतिहासकार विभागाचे ते काय होते रे प्रमुख होते. पेरुमल ऑफ केरळ महत्वाचा आहे बघा IMP. पेरुमल ऑफ केरळ जो त्यांचा प्रबंध होता PhD साठी, या प्रबंधासाठी ते काय होते प्रसिद्ध होते. त्यांच्या उल्लेखनीय प्रकाशित कामांमध्ये केरळमधील सांस्कृतिक सहजीवन 1972 आणि कालिकत द सिटी ऑफ ट्रूथ रिव्हिजनर 2006 ही त्यांच्या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, ज्यात भारत चरित्र परिचयम 1969, साहित्य अप्रधानगल 1970, केरळ चरित्र परिचयंते अतिष्ठान शुल्क 1971, कोझी कोडिंटे कथा 2001 आणि जनाधिपत्यम कम्युनिशियम 2004 ह्या पुस्तकांचा समावेश आहे. कोझिकड केरळ या ठिकाणी 92व्या वर्षी त्यांचं काय झालेलं आहे निधन झालेलं आहे. बघा मॅथ्यू कलारिकल
जन्म 6 जानेवारी 1948, कोट्टायम केरळ या ठिकाणी, आणि त्यांचं निधन झालेलं आहे चेन्नई या ठिकाणी तामिळनाडूमध्ये. आता त्यांच्यासाठी महत्वाचं काय आहे, प्रसिद्ध भारतीय हृदय रोगतज्ञ होतं. 1986 मध्ये हे VIMP करून ठेवा. मॅथ्यू क्लारेकल हे एन्जिओप्लास्टीचे जनक होते. भारतात एन्जिओप्लास्टीचे ते काय होते, जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताचे एन्जिओप्लास्टीचे जनक कोणाला संबोधलं जातं? कोरोनरी एन्जिओप्लास्टी, कॅरोटिक स्टेडिंग आणि कोरोनरी स्टेडिंग मध्ये त्यांना विशेष प्रावीण्य होते. अमेरिका, जकार्ता, ओमानमध्ये त्यांनी काम केले होते. 1996 मध्ये त्यांना प्रतिष्ठित डॉक्टर BC रॉय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, आणि त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे 2000 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. पुढं त्यांचं चेन्नई या ठिकाणी 77 वर्षी निधन झालेलं आहे. दरिपल्ली रामय्या, VIMP करून ठेवा. VIMP करून ठेवा. बघा, दरिपल्ली रामय्या 1 जुलै 1937 चा जन्म आहे. रेडेपल्ली या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. सामाजिक वनीकरण उपक्रमांसाठी त्यांना ओळखलं जातं. भारतीय सामाजिक कार्यकर्ते. 2017 मध्ये त्यांना पद्मश्री, भारत सरकारने पद्मश्री या पुरस्काराने गौरवलं होतं. स्थानिक पातळीवर वनजीवी रमैया आणि चेटू रमैया म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. स्थानिक पातळीवर त्यांना काय म्हटलं जायचं, वनजीवी रमैया आणि चेटू रमैया. भारताचे वृक्ष पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ट्री मॅन ऑफ इंडिया, भारताचे वृक्ष पुरुष म्हणून त्यांना ओळखलं जायचं. त्यांनी पूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त झाडांची काय केलेली आहे रे, लागवड केलेली आहे. तुम्हाला हा फोटो दिसतोय, या फोटोमध्ये बघा हे लाकडी फळी लावलेली दिसते. मग ही लाकडाची कायम ते गळ्यामध्ये लाकडी फळी घालत असत. ते अनेकदा वृक्ष रक्षती रक्षिता अशी संस्कृत ओळ लिहिलेली लाकडी फळी घालून असायचे. 1995 मध्ये त्यांना वनसेवा पुरस्कार, तर 2005 मध्ये त्यांना वनमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अमेरिका स्थित अकादमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीसने मानद डॉक्टरेट देखील त्यांना काय केली होती, प्रदान केली होती. आणि तेलंगणा जिथं जन्म झालेला आहे, खम्मम या ठिकाणी 87व्या वर्षी त्यांचं काय झालेलं आहे रे, निधन झालेलं आहे. परीक्षेसाठी हे महत्वाचं आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मी सांगितलं की वनजीवी रमैया किंवा चेटू रमैया अशी त्यांची ओळख होती. भारताचे वृक्ष पुरुष म्हणून त्यांना काय केलं जायचं रे, ओळखलं जात होतं. पुढे बघा, कुमुदुनी लाखिया, जन्म 17 मे 1930, अहमदाबाद गुजरात या ठिकाणी. भारतीय कथ्थक नर्तक आणि नृत्य दिग्दर्शक, याच्यावर भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कारण का, त्यांचं जे घराणं आहे, या घराण्यांवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 7व्या वर्षी बिकानेर घराण्यातील सोहनलाल, कोणत्या घराण्यातील, बिकानेर घराण्यातील सोहनलाल यांच्याकडून कथ्थकचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं. समकालीन नृत्यातील प्रणेते त्यांना मानलं जातं. उमराव जान 1981च्या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं होतं. 1967 अहमदाबाद या ठिकाणी कदंब स्कूल ऑफ डान्स अँड म्युझिकची स्थापना केली होती. आणि 94 वर्षी अहमदाबाद गुजरात या ठिकाणी त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे. बिकानेर या घराण्याकडून सोहनलाल यांच्याकडून त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं, कुमुदिनी लाखिया, आणि त्यांना मिळालेले पुरस्कार. आता इथं सुद्धा महत्वाचं आहे बघा, 1982 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. भारताचे जे पद्म पुरस्कार आहेत ते 3 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पद्मश्री 1987 मध्ये देण्यात आलेला आहे. पद्मभूषण 2010 मध्ये देण्यात आलेला आहे. 2025 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले. खालीलपैकी त्यांना भारत सरकारचे कोणते पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तिन्ही पद्म पुरस्कार जे आहेत, हे तिन्ही पद्म पुरस्कार त्यांना देण्यात आलेले आहेत.
संगीत नाटक अकादमीचा टागोररत्न 1982 मध्ये त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. मनोज कुमार बघा, चित्रपट सृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक नावाजलेले व्यक्ती आहेत. 24 जुलै 1937 मध्ये पाकिस्तान अब्बोटाबाद या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचं मूळ नाव हरिकिशन गिरी गोस्वामी. दिग्दर्शक, भारतीय चित्रपट अभिनेता. भारत पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचं कुटुंबीय दिल्ली या ठिकाणी स्थलांतरित झालं होतं. त्यांचा पहिला चित्रपट फॅशन ब्रँड 1957 मध्ये त्यांचा पहिला चित्रपट आला होता. त्याचं नाव आहे फॅशन ब्रँड. 1961 मध्ये काच की गुडिया हा जो चित्रपट आला होता, त्या चित्रपटाने त्यांना खरी ओळख दिली. काच की गुडिया या चित्रपटाने त्यांना ओळख दिली. 1967 मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला उपकार हा चित्रपट त्यांचा दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट होता. 1999 मध्ये प्रदर्शित झालेला मैदाने जंग हा त्यांची भूमिका असलेला अखेरचा शेवटचा चित्रपट कोणता होता त्यांचा? मैदाने जंग. त्यांचे टोपण नाव भारत कुमार महत्वाचं आहे. भारत कुमार या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं? देशभक्तीपर चित्रपटांसाठी त्यांना भारत कुमार हे टोपण नाव मिळाले. आणि वयाच्या 97व्या वर्षी मुंबई या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. पुरस्कार त्यांना मिळालेले पुरस्कार कोणते आहेत बघा. 1992 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2008 मध्ये किशोर कुमार पुरस्कार, 2010 मध्ये राज कपूर पुरस्कार, नंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार. एकूण फिल्मफेअर किती वेळा मिळाला त्यांना? 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आलेला आहे. मग हे पुरस्कार महत्त्वाचे आहेत. पद्मश्री पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि हा फिल्मफेअर जो 7 वेळा त्यांना काय करण्यात आलेला आहे रे? देण्यात आलेला आहे. पुढे रमाकांत रथ 13 डिसेंबर 1934 कटक ओडिसा या ठिकाणचा जन्म आहे. त्यांची ओळख प्रसिद्ध उडिया कवी, शिक्षण MA इंग्रजी साहित्यामध्ये. त्याच्यानंतर 1957 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये ते दाखल झाले होते. ओडिसाचे 1992 मध्ये ओडिशाचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले. 1993 ते 1998 साहित्य अकादमीचे ते काय होते रे? उपाध्यक्ष होते. 1998 ते 2003 साहित्य अकादमीचे ते काय होते? अध्यक्ष होते. मिळालेले त्यांना पुरस्कार: साहित्य अकादमी पुरस्कार 1977 मध्ये, सरला पुरस्कार 1984, सरस्वती सन्मान 1992 मध्ये, कबीर सन्मान सुद्धा देण्यात आला होता. 1990 मध्ये बिश्वा सन्मान, 2006 मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. साहित्य अकादमीची फेलोशिप 2009 मध्ये देण्यात आली होती. महत्वाची त्यांची पुस्तकं कोणती कोणती आहेत किंवा काव्य संग्रह कोणते कोणते आहेत ते बघा. केते दिनारा 1962, अनेका कोठारे 1967, संदिग्धा मृगया 1971, सप्तम ऋतू 1977, सचित्र अंधार 1982, श्रीराधा 1985, श्रेष्ठ कविता 1992 हे त्यांचे महत्वाचे काव्यसंग्रह आहेत. भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी 90 वर्षाचे असताना त्यांचं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. देवेंद्र प्रधान 16 जुलै 1941 नालम ओडिसा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये होते. राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी. 1998 ते 2004 लोकसभेचे ते काय होते? देवगडमधून सदस्य होते. 1998 ते 2000 केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री. 2000 ते 2003 केंद्रीय कृषी राज्यमंत्री. 2001 ते 2002 बीजेपीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष. महत्वाचं 3 वेळा प्रदेशाध्यक्ष होते ते. ओडिशा भाजपचे 3 वेळा ते काय होते रे? प्रदेशाध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात ते मंत्री होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे ते वडील होते. आणि नवी दिल्ली या ठिकाणी त्यांचं वयाच्या 83व्या वर्षी काय झालेलं आहे रे? निधन झालेलं आहे. पुढं जयंती नारळीकर VIMP करून ठेवा. यांच्यावर प्रश्न येणाऱ्या आगामी काळामध्ये ज्या परीक्षा आहेत यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. प्रसिद्ध खगोल भौतिक शास्त्रज्ञ व लेखक. त्यांचे वडील रँगलर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ
वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे ते काय होते, त्यांचे वडील प्रमुख होते. शिक्षण बघा त्यांचं, BSc बनारस हिंदू विद्यापीठ 1997 मध्ये, BA गणित केम्ब्रिज 1960 मध्ये, त्यांची PhD आणि MA 1964 मध्ये केलेला आहे. PhD 1963 आहे आणि MA त्यांनी 1964 मध्ये केलेला आहे. सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी त्यांनी काय केली होती, मांडली होती. महत्वाचं आहे. पुढं 1972 साली भारतात ते परतले आणि मुंबई या ठिकाणी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्रज्ञ विभागात ते प्रमुख म्हणून त्या ठिकाणी होते. विश्व रचनाशास्त्रामध्ये हॉयल नारळीकर सिद्धांत त्यांचा प्रसिद्ध होता. विश्वातील दूरच्या ताऱ्यांचा आपल्या पृथ्वीवरील वस्तुमानावरील प्रभाव असतो हे दाखवून देणाऱ्या मॅक सिद्धांताला त्यांनी गणिती रूप दिले होते. 1972 ते 1989 या काळात टाटा मूलभूत संशोधन संस्थेतून खगोलशास्त्रातील संशोधनासोबत भावी शास्त्रज्ञ घडवण्याचं त्यांनी महत्वाचं काम केलेलं आहे. 1988 साली पुणे येथील आयुका या संस्थेचे ते संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली किंवा ते संचालक होते. सुरभी या दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिकेतून त्यांनी साधलेला विज्ञान संवादही खूप गाजलेला आहे. डॉक्टर नारळीकर यांच्या पत्नीचं नाव मंगला नारळीकर. त्यांचं पुस्तक बघा, नभात हसते तारे, या पुस्तकाच्या त्या सहलेखिका आहेत. जे पुस्तक आहे नभात हसते तारे या पुस्तकाच्या त्यांच्याबरोबर त्यांच्या ज्या पत्नी आहेत मंगला नारळीकर या सहलेखिका आहेत. पाहिलेली देश भेटलेली माणसं हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेलं काय आहे, पुस्तक आहे. पुढं साहित्य संपदा, पहिली विज्ञान कथा, पुस्तकाचं नाव विचारलं जाऊ शकतं, कृष्ण विवर. कथा संग्रह कोणता आहे त्यांचे बघा, यक्षांची देणगी, टाइम मशीनची किमया, अंतराळातील भस्मासूर. कादंबऱ्या कोणत्या कोणत्या आहेत, प्रेक्षित, वामन परत न आला, व्हायरस, अभयारण्य. लेख संग्रह, विज्ञानाची गरुड झेप, अंतराळ आणि विज्ञान, याला जीवन ऐसे नाव. इतर पुस्तक बघा त्यांची कोणती कोणती आहेत, आकाशाशी जडले नाते, पाहिलेले देश भेटलेली माणसं. आता याच्यात सगळ्यात महत्वाचं, याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता, हा प्रश्न येऊन गेला. हे त्यांचं आत्मचरित्र आहे, 4 नगरांचे माझे विश्व. नारळीकरांचं हे पुस्तक आहे, आत्मचरित्र 2015 मध्ये प्रकाशित झालेलं. याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता आणि याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. ह्यावेळेस सुद्धा हे विचारलं जाऊ शकतं किंवा त्यांचे कथा संग्रह कादंबऱ्या ज्या आहेत याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मिळालेले पुरस्कार बघा, पद्मभूषण 1965 मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. स्मिथ्स प्राइज 1962, ॲडम्स प्राइज 1967, पद्मविभूषण 2004 मध्ये त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे, पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण 2010 मध्ये. हे 3 पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण. IMP करून ठेवा, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता आणि 1996 मध्ये त्यांना कलिंगा प्राइज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मग इतर कोणकोणत्या विद्यापीठांना त्यांना मानद डॉक्टरेट दिले आहेत ते बघा, बरद्वान, बनारस हिंदू, रुरकी, कोलकाता आणि कल्याणी विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेट त्यांना देण्यात आलेल्या आहेत. भारतातील 3 राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सन्माननीय सदस्य, 3rd वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सचे ते सन्माननीय सदस्य होते. पुढं 2021 मध्ये नाशिक या ठिकाणी 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली किंवा त्यांनी ते पद भूषवलेलं आहे. पुणे या ठिकाणी वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. यांच्या ज्या निधन वार्तेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, VIMP करून ठेवा. मारुती चितमपल्ली बघा, 5 नोव्हेंबर 1932 सोलापूर या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. निसर्ग तज्ञ, पक्षी तज्ञ, लेखक, अरण्य ऋषी म्हणून ते ओळखले जायचे. अरण्य ऋषी म्हणून ते काय केले जायचे, ओळखले जात होते. लिंबामामा हा त्यांचा अरण्य विद्येतला दुसरा गुरु. 1958 ते 1960 या काळात कोइंबतूरच्या सदर्न फॉरेस्ट रेंजर्स या ठिकाणी ते म्हणजे रेंजर्स म्हणून त्यांची नियुक्ती होती.
कॉलेजमधून वनक्षेत्रपाल पदवी शिक्षण पूर्ण केले आणि मग वन अधिकारी म्हणून सरकारी नोकरी त्यांनी केलेली आहे. 1990 मध्ये महाराष्ट्रातील उपमुख्य वनरक्षक पदावरून ते निवृत्त झाले. सोलापूरमध्ये 2006 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी काय केलेले भूषवलेले आहे. महत्वाचं निसर्गतज्ञ आहेत, पक्षीतज्ञ आहेत, लेखक आणि अरण्य ऋषी या नावाने त्यांना ओळखलं जात होतं, लक्षात ठेवा. बघा पद्मश्री 2025 त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र सरकारचा 2017 मध्ये विंदा करंदीकर स्मृती जीवन गौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. रातवा हे त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार 1993-94 मध्ये रातवा या पुस्तकासाठी देण्यात आलेला आहे. त्यांचं आत्मचरित्र IMP करा, चकवा चांदण हे त्यांचं काय आहे, आत्मचरित्र आहे. प्रसिद्ध पुस्तक बघा, पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन, रातवा, मृग पक्षीशास्त्र, पाखर माया, निसर्ग वाचन, सुवर्ण गरुड, आपल्या भारतातील साप, पक्षीकोश, आनंदातील बगळे, निळावंती, केशराचा पाऊस हे त्यांची प्रसिद्ध काय आहेत, पुस्तकं आहेत. आत्मचरित्र लक्षात ठेवा. चकवा चांदण हे त्यांचं काय आहे, आत्मचरित्र आहे. पुढं जंगलाचं देणं 1985 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार त्यांना, हे जे जंगलाचं देणं हे पुस्तक आहे याला महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार देण्यात आलेला 1989 मध्ये. विदर्भ साहित्य संघ पुरस्कार 1991 मध्ये. त्यानंतर रानवाटा 1991 आहे आणि 91-92 ला त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार या पुस्तकाला मिळालेला आहे. त्यांनी पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचे लेखन केलेले आहे. आणि 18 जून 2025 मध्ये सोलापूर या ठिकाणी वयाच्या 93व्या वर्षी त्यांचं काय झालेलं आहे रे, निधन झालेलं आहे. रतन थियाम, जन्म 20 जानेवारी 1948, मणिपूर. भारतीय नाटककार आणि नाट्य दिग्दर्शक. रंगभूमीचे मूळ स्वरूप या नाट्य चळवळीचे त्यांना काय म्हटलं जातं, जनक किंवा नाट्य चळवळीचे जनक म्हणून रतन थियाम यांना ओळखलं जातं. 1987 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार देण्यात आलेला आहे. 1989 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. 2012 संगीत नाटक अकादमीची फेलोशिप. 1997 ला गोंद मेदाय फ्रान्स सरकारचा त्यांना पुरस्कार देण्यात आला होता. 2008 मध्ये जॉन डी रॉकफेलर पुरस्कार देण्यात आलेला आहे. 1987 ते 1988 नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे ते काय होते रे, संचालक होते. आणि 2013 ते 2017 नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे ते काय होते, अध्यक्ष होते. बघा संगीत नाटक अकादमीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. महत्वाचं आहे, कोरस रिपर्टरी थिएटरचे संस्थापक संचालक होते. कोरस रिपर्टरी थिएटरचे ते काय होते, संस्थापक होते. चक्रव्यूह, उत्तर प्रियदर्शी, हे नुंग शिवी पृथ्वी, चिंगलॉन मापन टंपक अमा यांसारख्या त्यांच्या नाटकांनी जागतिक स्तरावर काय मिळवली होती, प्रसिद्धी मिळवली होती. थिएटर ऑफ रूट्स चळवळीचे अग्रणी रंगकर्मी म्हणून त्यांना ओळखलं जातं. 2001 मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने नागालँडच्या NSCN बरोबर केलेल्या युद्धविराम मुदतवाढीच्या निश्चितार्थ त्यांना जो पद्मश्री हा सन्मान देण्यात आला होता, हा त्यांनी काय केला, परत केलेला आहे. आणि 23 जुलै 2025 मध्ये मणिपूर या ठिकाणी 77व्या वर्षी त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. PS अच्युतानंद. बघा जन्म 20 ऑक्टोबर 1923, अल्लापुझा केरळ या ठिकाणी. पूर्ण नाव वेलिकाकाथू शंकरन अच्युतानंदन. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी त्यांचा राजकीय पक्ष होता. केरळचे 2006 ते 2011 मध्ये केरळचे 11वे मुख्यमंत्री. याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, सर्वात वयोवृद्ध मुख्यमंत्री होते. सर्वात वयोवृद्ध काय होते रे, मुख्यमंत्री. केरळचे सर्वात वयोवृद्ध मुख्यमंत्री 11वे कोण होतं, VS अच्युतानंदन. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक ते मानले जातात. त्याच्यानंतर 1985 ते 2009 दरम्यान पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य होते ते.
2016 ते 2021 केरळमधील प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष. केरळ विधानसभेत सर्वाधिक काळ 15 वर्ष बघा विरोधी पक्ष नेतेपद त्यांनी भूषवले. सर्वाधिक काळ त्यांनी विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद काय केलेले आहे, भूषवलेलं आहे. आणि तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी 101व्या वर्षी त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा त्यांचा राजकीय पक्ष होता भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आणि केरळचे 11वे मुख्यमंत्री, सर्वात वयोवृद्ध मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शेखर दत्त बघा 20 डिसेंबर 1945 चा जन्म आहे. भारताचे 31वे संरक्षण सचिव, भारताचे 31वे संरक्षण सचिव. 2007 ते 2009 भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. 2010 ते 2014 छत्तीसगडचे चौथे राज्यपाल, छत्तीसगडचे काय होते, चौथे राज्यपाल होते. मध्य प्रदेश केडरचे 1969च्या बॅचचे ते IAS अधिकारी होते. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात कार्यरत असताना त्यांना सेना शौर्य पदकाने गौरवण्यात आलेले होते. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्यांच्या पुस्तकाचं नाव बघा कंटेम्पररी इंडिया रिफ्लेक्शन ऑन आणि 79व्या वर्षी नवी दिल्ली या ठिकाणी त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. महत्त्वाचं काय आहे, भारताचे 31वे संरक्षण सचिव, भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. छत्तीसगडचे ते चौथे काय होते रे, राज्यपाल होते. तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक. आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव एक लक्षात ठेवा कंटेम्पररी इंडिया रिफ्लेक्शन, IMP करून ठेवा. विजय रुपाणी नुकतंच निधन झालेलं आहे. 2 ऑगस्ट 1956 बर्मा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे यांगूनमध्ये. भारतीय जनता पक्षाचे गुजरातमधील ते वरिष्ठ होते, राजकारणी, विधानसभा सदस्य व गुजरातचे माजी मुख्यमंत्री. गुजरातचे काय होते, माजी मुख्यमंत्री होते. 1971 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक होते. आणीबाणीच्या काळात 11 महिने त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे. 1987 मध्ये प्रथम राजकोटमधून ते नगरसेवक झाले. 1996 ते 97 राजकोटचे ते काय होते, महापौर. 1998 भाजपचे प्रदेश सरचिटणीस. 2006 ते 2012 गुजरातमधून राज्यसभेवर खासदारमधून त्यांची काय झालेली होती, नियुक्ती झाली होती. 2013 गुजरात म्युनिसिपल फायनान्स कमिटीचे ते काय होते, अध्यक्ष होते. 2014 राजकोट पश्चिम मतदारसंघातून प्रथमच ते काय झाले, आमदार झाले होते. लक्षात ठेवा कोणत्या मतदारसंघातून, राजकोट पश्चिम मतदारसंघातून प्रथमच आमदार झाले. 2014 ते 2016 वाहतूक, रोजगार, पाणी पुरवठा मंत्री होते. फेब्रुवारी 2016 मध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मग इथं IMP. गुजरातचे 16वे मुख्यमंत्री होते. गुजरातचे विजय रुपाणी किती मुख्यमंत्री होते, 16वे मुख्यमंत्री होते. सप्टेंबर 2021 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा काय दिला होता, राजीनामा दिला होता. 12 जून 2025 रोजी एअर इंडिया फ्लाय 171 नाव लक्षात ठेवा या विमानाचं, एअर इंडिया फ्लाय 171 हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते आणि या ठिकाणी या विमानाचा अपघात झालेला आहे आणि याच्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. 68व्या वर्षी त्यांचं काय झालेलं आहे रे, निधन झालेलं आहे. सुखदेव सिंह धिंडसा बघा 9 एप्रिल 1936 चा जन्म आहे. उवाल पंजाब या ठिकाणचा. पक्ष कोणता होता, शिरोमणी अकाली दल. शिरोमणी अकाली दल संयुक्तचे एकालचे ते काय होते, अध्यक्ष होते. 1977 पंजाब विधानसभा सदस्य म्हणून पहिल्यांदा ते निवडून आले. 2004 ते 2009 लोकसभा सदस्य. 2010 ते 2022 राज्यसभा सदस्य होते पंजाबमधून. महत्वाचं 2019 मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. 2020 मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार जो आहे तो पुरस्कार भारत सरकारला परत केलेला आहे. अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते क्रीडा, रसायने आणि खते मंत्री होते. 89व्या वर्षी पंजाब मोहाली या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. MR श्रीनिवासन बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी 5 जानेवारी 1930 या ठिकाणी त्यांचा जन्म आहे.
पूर्ण नाव मलूर रामासामी श्रीनिवासन. मलूर रामासामी श्रीनिवासन भारताचे IMP करून ठेवा आहे, VIMP करा. MR श्रीनिवासन भारताचे एक प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष होते, ज्यांनी प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर विकसित करण्यात आणि भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला पुढे नेण्यात त्यांची महत्त्वाची काय होती रे भूमिका होती. म्हैसूरच्या इंटरमिजिएट कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. 1950 साली यांत्रिक अभियांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली होती. पदव्युत्तर पदवी त्यांनी 1952 मध्ये पूर्ण केली. 1954 मध्ये कॅनडातील मॉन्ट्रिऑल येथील मॅग्नेल विद्यापीठातून त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीची म्हणजे PhD फिलॉसॉफी ऑफ डॉक्टरेट PhD देण्यात आले. त्यांची विशेषज्ञता क्षेत्र गॅस टर्बाइन तंत्रज्ञान होते, त्याच्यात त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं होतं. 1955 मध्ये अणुऊर्जा विभागात ते सामील झाले. 1956 मध्ये त्यांनी होमी भाभा यांच्यासोबत भारतातील पहिल्या अणुसंशोधन अणुभट्टी अप्सरा या अप्सरा अणुभट्टीच्या उभारणीमध्ये त्यांचं काय आहे रे योगदान आहे. होमी भाभा यांच्यासोबत भारतातील पहिल्या अणुसंशोधन अणुभट्टी जी आहे अप्सरा त्या उभारणीमध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. 1987 अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे काय होते रे सचिव होते. भारतीय अणुऊर्जा महामंडळाची स्थापना 1987 मध्ये झाली आणि त्या अणुऊर्जा महामंडळाच्या स्थापनेमध्ये ते संस्थापक अध्यक्ष होते. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या विकासात आणि प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टरच्या विकासात त्यांची महत्त्वपूर्ण काय होती भूमिका होती. पुरस्कार बघा, तिन्ही पुरस्कार तिन्ही नागरी पुरस्कार देण्यात आलेले आहेत. पद्मश्री महत्वाचा आहे. 1984 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. 1990 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. 2015 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. 2017 मध्ये कन्नड राज्योत्सव पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. आशियाई शास्त्रज्ञ 100 आशियाई शास्त्रज्ञ 2006 मध्ये म्हणजे 100 व्यक्तींमध्ये त्यांचे नाव होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी संजय गांधी पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. होमी भाभा यांना भारतीय विज्ञान काँग्रेसकडून सुवर्ण पदक, इंडियन न्यूक्लिअर सोसायटीचा होमी भाभा जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. म्हणजे बघा इथं भारतीय विज्ञान काँग्रेसकडून त्यांना सुवर्ण पदक देण्यात आलं होतं. इंडियन न्यूक्लिअर सोसायटी होमी भाभा जीवन गौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं होतं. तामिळनाडू या ठिकाणी 95व्या वर्षी त्यांचं काय झालेलं आहे रे निधन झालेलं आहे. बी सरोजा देवी 7 जानेवारी 1938 चा जन्म आहे, बेंगळुरू कर्नाटक. पूर्ण नाव भैरप्पा सरोजा देवी, ज्येष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांचं टोपण नाव कन्नडातू पेंगेल्ली, कन्नड पोपट त्याला कन्नडातू पेंगेल्ली असं म्हटलं जातं. त्यांना बी सरोजा देवी यांना कन्नडातू पेंगेल्ली या टोपण नावाने ओळखलं जात होतं. 200हून अधिक चित्रपट त्यांनी केले होते. अभिनय सरस्वती म्हणून ओळखल्या जात होत्या. म्हणजे कन्नड चित्रपटसृष्टीतील पहिल्या त्या महिला सुपरस्टार होत्या आणि त्यांना अभिनय सरस्वती म्हणून ओळखलं जात होतं. 1955 मध्ये महाकवी कालिदास या चित्रपटातून त्यांनी काय केलं होतं पदार्पण केलं होतं आणि या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार किंवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. कोणत्या चित्रपटाने महाकवी कालिदास. 2009 मध्ये आदवन या तमिळ चित्रपटात त्या अखेरच्या दिसल्या होत्या आणि 87व्या वर्षी त्यांचं काय झालेलं आहे निधन झालेलं आहे. भारत सरकारने 1969 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने त्यांना गौरवलेलं आहे. 1992 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने गौरवलेला आहे आणि तामिळनाडू सरकारने कलैमानी जीवन गौरव 2009 मध्ये या पुरस्काराने त्यांना किंवा त्यांचा गौरव केला होता. पुढे बघा फेलिक्स बॉमगार्टनर स्काय डायव्हर आहेत, बेस जम्पर आणि अत्यंत स्काय डायव्हर, बेस जम्पर आणि क्रीडापटू. स्काय डायव्हर
बेस जंपर क्रीडापटू महत्वाचं काय आहे, 2012 मध्ये स्ट्रॅटोस्फिअर मधून उडी मारून त्यांनी ध्वनीचा वेग ओलांडून विश्व विक्रम प्रस्थापित केला होता. वातावरणाच्या स्थितांबर या थरातून ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने पडणारा पहिला स्कायडायव्हर म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. 18 जुलै 2025 मध्ये इटलीच्या पूर्व किनाऱ्यावर त्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. 56व्या वर्षी हा त्यांचा मृत्यू झालेला आहे. पुढे मुकेश खुल्लर महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. 1985 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांची निवड झाली होती. भंडारा या ठिकाणी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला होता. ठाण्याचे ते जिल्हाधिकारी होते. आणि याच्यात महत्वाचं त्यांनी राज्यात सेतू सुविधा केंद्र हे महत्वाचं आहे बघा. राज्यात सेतू सुविधा केंद्र त्यांनी त्यांची जी कल्पना आहे ही राबवली होती. हे महत्वाचं आहे. सेतू सुविधा केंद्र ही त्यांची कल्पना आहे. ही कल्पना त्यांनी राबवली होती. आणि 6व्या वित्त आयोगाचे ते काय होते, अध्यक्ष होते. 65व्या वर्षी त्यांचं मुकेश खुल्लर यांचं काय झालेलं आहे रे, निधन झालेलं आहे. आता इतर संक्षिप्त महत्वाच्या वार्ता बघा. वन लायनर. के.एस. मणिलाल प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ पद्मश्री पुरस्काराने 2020 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं. पुढं डॉक्टर राजकुमार चिदंबरम ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पोखरण 1 आणि पोखरण 2 1998 1974 1998 पोखरण 1 पोखरण 2 चाचण्यांच्या तयारीचे समन्वय त्यांनी साधले होते. भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार होते. भाभा अणु संशोधन केंद्र याचे ते काय होते, संचालक होते. महत्वाचा अजून अणुऊर्जा आयोग याचे ते काय होते, अध्यक्ष होते. डॉक्टर राजकुमार चिदंबरम पोखरण 1 पोखरण 2 या चाचण्यामध्ये ते समन्वयक होते. भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार भाभा अणु संशोधन केंद्र चे ते संचालक होते. आणि अणुऊर्जा आयोगाचे ते काय होते, अध्यक्ष होते. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम. पुढं प्रितीश नंदी भारतीय कवी, चित्रकार, पत्रकार, माजी राज्यसभा सदस्य. बघा मीडिया आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्व, प्राणी कार्यकर्ते आणि चित्रपट, टेलिव्हिजन आणि स्ट्रीमिंग सामग्रीचे ते निर्माता होते. प्रितीश नंदी. पुढं डॉक्टर के रामचंद प्रतिष्ठित एरोस्पेस अभियंता आणि संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या म्हणजेच कोणती रे संस्था, DRDO याच्या अंतर्गत सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टीम्सचे माजी ते काय होते, संचालक होते. नरेंद्र चपळगावकर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश होते. डॉक्टर KM चेरियन हृदयरोग शल्यचिकित्सक. आता महत्वाचं बघा, भारतातील पहिली कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी 1975 आणि मेंदू मृत झालेल्या रुग्णाचे पहिले हृदय प्रत्यारोपण करण्याचे श्रेय जे आहे हे डॉक्टर KM चेरियन यांना जातं. भारतातील पहिले हृदय फुफ्फुस प्रत्यारोपण, पहिले बालरोग्य हृदय प्रत्यारोपण आणि पहिली लेझर हृदय शस्त्रक्रिया त्यांनी केलेली आहे. डॉक्टर KM चेरियन. नवीन चावला भारतीय नागरी सेवक आणि लेखक, भारताचे 16वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. IMP करा हे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त किती होते, 16वे होते. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीचे 5 पैकी 4 टप्पे त्यांनी त्यांच्या देखरेखीखाली काय पडले होते, पार पडले होते. भारताचे 16वे मुख्य निवडणूक आयुक्त. आणि डॉक्टर KM चेरियन हे महत्वाचं काय आहे, भारतातील पहिले हृदयरोग शल्यचिकित्सक होते. मेंदू मृत झालेल्या रुग्णाचे पहिले हृदय प्रत्यारोपण त्यांनी केलेले होते. R मनिका वसगम एक प्रसिद्ध भारतीय निवृत्त शास्त्रज्ञ, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे कोणती रे, इस्रो. 3 दशके त्यांनी काम केलं. आणि महत्वाचं ॲपल म्हणजे भारतातील पहिले प्रायोगिक भूस्थिर संप्रेषक उपग्रह प्रकल्पाचे संचालक, याचा म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे. आणि पुढं अण्णा विद्यापीठाचे कुलगुरू आणि तमिळनाडू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे ते संस्थापक संचालक होते. पद्मश्री या पुरस्काराने त्यांना काय करण्यात आलं होतं, सन्मानित करण्यात आलं होतं. मिलिंद रेगे महत्वाचं काय, मुंबईचे क्रिकेटचे विश्वकोश म्हणून ते काय होते,
प्रसिद्ध होते, त्यांचं निधन झालेलं आहे. मायाधर राऊत प्रसिद्ध एक भारतीय शास्त्रीय ओडिशी नर्तक, पद्मश्री या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं होतं. पुढं अनिल रमानाथ जोशी प्रसिद्ध गुजरात कवी आणि 1990 मध्ये निबंध संग्रह स्टॅच्यूसाठी गुजराती साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. वेणुगोपाल पन्नीकर प्रसिद्ध मल्याळम भाषातज्ञ, व्याकरणकार आणि लेखक थोपपील मोहम्मद मिरन यांच्या कुनन थप्पू या पुस्तकाच्या अनुवादामुळे त्यांना केंद्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला होता. एस पट्टाभिरामन भारतीय सैन्यातील एक वरिष्ठ अधिकारी. आता यासाठी महत्वाचं काय आहे, 2005 ते 2006 पर्यंत 27वे आर्मी स्टाफचे ते काय होते रे, उपप्रमुख होते. आर्मी स्टाफचे उपप्रमुख होते. के व्ही राबिया करिवेप्पील राबिया या भारतातील वेलिलाकडू मलप्पुरम केरळ येथील शारीरिकदृष्ट्या विकलांग सामाजिक कार्यकर्ते आहेत. महत्वाचं काय आहे, मलप्पुरम जिल्ह्यातील केरळ राज्य साक्षरता मोहिमेतील भूमिकेमुळे ते काय झाल्या होत्या, के व्ही राबिया प्रसिद्ध झाल्या होत्या. डॉक्टर सुब्बाण्णा अय्यप्पन भारतीय कृषी संशोधकाचे माजी महासंचालक होते. निळी क्रांतीचे जनक महत्वाचा आहे. निळी क्रांतीचे डॉक्टर सुब्बाण्णा अय्यप्पन हे काय होते, जनक होते, ज्यांनी देशाच्या मत्स्य उत्पादनाचे आधुनिकीकरण केले आणि त्यांच्या योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले होते. डॉक्टर सरोज घोष भारतीय विज्ञान संग्रहालयाचे भीष्म पितामह म्हटलं जातं. कुणाला, डॉक्टर सरोज घोष यांना. पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेचे अध्यक्ष होते. पद्मभूषण 2007 मध्ये आणि पद्मश्री 1989 मध्ये त्यांना देण्यात आलेला आहे किंवा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. डॉक्टर सरोज घोष यांना भारतीय विज्ञान संग्रहालयाचे भीष्म पितामह म्हणून ओळखलं जातं. गर्भपात गोळीचे जे शोधक होते एटीएन एमिल बावल्यू यांचं निधन झालेलं आहे. संजय मुंगा वन्यजीव छायाचित्रकार, पर्यावरणवादी आणि लेखक, मुंबईचे बर्ड्समॅन्स म्हणून त्यांना ओळखलं जायचं. संजय मुंगा यांना त्यांचं काय झालेलं आहे रे, निधन झालेलं आहे. मार्क गार्न्यू कॅनडाचे पहिले अंतराळवीर आणि माजी परराष्ट्र मंत्री त्यांचं निधन झालेलं आहे. शेखर दत्त छत्तीसगडचे राज्यपाल आणि माजी संरक्षण सचिव यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. फौजा सिंग 114व्या वर्षी दिग्गज मॅरेथॉन धावक त्यांना लंडन ऑलिम्पिक ज्योत वाहून नेण्याचा मान मिळाला होता. फौजा सिंग यांना त्यांचं निधन झालेलं आहे. व्ही एस अच्युतानंद बघा, वेलिकक्तू शंकरन अच्युतानंद रूप व्ही एस अच्युतानंद हे त्यांचं नाव आहे. वेलिकक्तू शंकरन अच्युतानंद भारतीय राजकारणी होते. केरळ राज्याचे माजी मुख्यमंत्री, केरळ राज्याचे माजी मुख्यमंत्री व्ही एस अच्युतानंद यांचं निधन झालेलं आहे. मेघनाथ देसाई भारतीय वंशाचे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी विकासाचे अर्थशास्त्र, मार्क्सवादी सिद्धांत आणि आंतरराष्ट्रीय संबंध यावर मोठं कार्य केलं होतं. लॉर्ड मेघनाथ देसाई या नावाने ते ओळखले जायचे. लॉर्ड मेघनाथ देसाई या नावाने ते ओळखले जात होते. सत्यपाल मलिक जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल, मेघालयाचे 19वे राज्यपाल. पुढे बघा, बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांचं नुकतंच काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. कोणकोणत्या ठिकाणी राज्यपाल म्हणून काम केलं, जम्मू आणि काश्मीर, मेघालय आणि बिहार या 3 राज्यांमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे राज्यपाल म्हणून. फ्रँक कॅप्रियो बघा, अमेरिकन न्यायाधीश आणि राजकारणी होते. जगातील सर्वात छान न्यायाधीश म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांचे जो टेलिव्हिजनवर कार्यक्रम लागायचा कॅट इन प्रोव्हिडन्स, म्हणजे प्रत्येकाने हा टेलिव्हिजन कधी ना कधी मोबाईलवर याची सिरीज पाहिलेली असेल, हे दाखवलं जात होतं. कॅट इन प्रोव्हिडन्स. अमेरिकन न्यायाधीश आणि राजकारणी होते फ्रँक कॅप्रियो, जे जगातील सर्वात छान न्यायाधीश म्हणून ओळखलं जायचं. त्यांचं नुकतंच काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. त्यांची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली किंवा प्रसिद्ध झालेली आहेत. त्याच्यामध्ये बघा, कंपाशियन इन द कोर्ट
हे त्यांचं काय होतं, प्रसिद्ध पुस्तक होतं, कंपास्चर इन द कोर्ट. कंपास्चर इन द कोर्ट हे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक. आणि शेवटचं महत्वाचं बघा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, आशियातील सर्वात वयस्क मादी हत्ती, ज्यांचं त्या हत्तीचं नाव होतं वत्सला. काय नाव होतं रे, वत्सला. जिच्या स्वभावामुळे हत्तींच्या कळपाची आजी म्हणून तिला ओळखलं जायचं. तिचं वयाच्या 109व्या वर्षी काय झालेलं आहे रे, पन्ना व्याघ्र प्रकल्पामध्ये काय झालंय, निधन झालेलं आहे. हत्तींच्या कळपाची आजी म्हणून ओळखलं जायचं. हे हत्तीचं नाव काय आहे, वत्सला. हे नाव विचारलं जाऊ शकतं, हत्तींच्या कळपांची आजी. आणि पन्ना व्याघ्र केंद्रामध्ये त्या हत्तीचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. बघा, आज आपण निधन वार्ता या भागाविषयी माहिती, म्हणजे येणाऱ्या ज्या काळामध्ये परीक्षा आहेत त्यांच्यासाठी ही निधन वार्ता खूप महत्त्वाच्या आहेत. महत्त्वाच्या ज्या निधन वार्ता आहेत त्या संपूर्ण घेतलेल्या आहेत. हे प्रत्येक विद्यार्थी जे आहे, सगळ्याच विद्यार्थ्यांना याचा येणाऱ्या काळामध्ये ज्या एक्झाम आहेत, पोलीस भरती असेल, कंबाईन असेल किंवा सरळ सेवा असेल, याचा या सिरीजचा काय होणार आहे रे, फायदा होणार आहे. आणि या सगळ्या सिरीज झाल्यानंतर बघा, पहिला आपण काय घेतलं रे, राज्य पुरस्कार घेतले, राष्ट्रीय पुरस्कार घेतले, आंतरराष्ट्रीय पुरस्कार घेतले. त्याच्यानंतर हा चौथा भाग होता, याच्यामध्ये आपण निधन वार्ता घेतलेल्या आहेत. पुढे आपण खेळाविषयी किंवा खेळ पुरस्काराविषयी काय पाहणार आहे, माहिती पाहणार आहे. आणि ही सिरीज अशीच पुढं चालू राहणार आहे. मी अगोदरच किंवा मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा बोललेलो आहे की याच्यामध्ये जे प्रश्न उत्तर सिरीज आहे हे पुरस्कार किंवा संपूर्ण वार्षिक की चालू घडामोडी झाल्यानंतर आपण याची सिरीज, प्रश्न उत्तर सिरीज काय करणार आहे, चालू करणार आहे. विद्यार्थ्यांनी यासाठी सबस्क्राईब आणि लाईक किंवा तुमच्या कमेंटद्वारे लेक्चरविषयी अधिक माहिती द्यावी, किंवा लेक्चरमध्ये अजून काही बदल करणं गरजेचं आहे का, किंवा अजून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय घेणं गरजेचं आहे का, हे सुचवावं. थँक्यू.